पूर्ण झालेल्या आहेत. काय त्यांच्याबद्दलच्या भावना आपण व्यक्त कराल? काय आपण सगळेजण पाहतोय मोदीजींच्या यशस्वी कारकिर्दीला आता 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि देशातला सगळ्यात कणखर पंतप्रधान, देशातला सगळ्यात विकासाभिमुख पंतप्रधान, जनसामान्यांना बळ देणारा, जनसामान्यांना समजून घेऊन ताकद देणारा आणि या देशाला एक विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प घेऊन काम करणारे पंतप्रधान आज देशामध्ये काम करतात, याचा आपल्या सगळ्यांना मनापासून आनंद आहे. आज आम्ही सगळेजण सिद्धरामेश्वराचं दर्शन घेतलं मोदीजींच्या यशस्वी कारकिर्दीच्या अनुषंगानं आणि सिद्धरामेश्वराला साकडं घातलं की मोदीजींच्या उर्वरित आणि भविष्यातल्या कालखंडासाठी सिद्धरामेश्वरानं मोदीजींना आशीर्वाद द्यावेत आणि हा देश आणखीन मजबूत करण्याची ताकद सिद्धरामेश्वरानं मोदीजींना द्यावी, अशा पद्धतीचं साकडं आम्ही सगळ्यांनी मिळून सिद्धरामेश्वराला घातलेलं आहे. त्यामुळं आज देश सगळ्या क्षेत्रामध्ये वेगाने प्रगती करतोय. दळणवळणामध्ये प्रगती करतोय, उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती करतोय. आज युवकांच्या हाताला काम मिळावं म्हणून IT क्षेत्रामध्ये आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये देश आज प्रगतीकडे जात असताना आज देश एक मजबूत देश म्हणून पुढे येतो. आज आपण पाहतो देश संरक्षणाच्या बाबतीत सुद्धा स्वयंपूर्ण व्हावा अशा पद्धतीचा संकल्प करून मोदीजी काम करतायत. त्यामुळं शेतकरी, युवा, कामगार आणि उद्योजक या सगळ्यांना केंद्रबिंदू मानून आम्ही मोदीजी काम करतायत आणि आज विकसित भारत एक मजबूतीनं, ताकदीनं जगाच्या समोर येतोय. राज्यभरामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत, त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असं आपण म्हणाले. भेट वगैरे घेतली, तो विषय मांडला. तो ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण जी भूमिका विचारलेली आहे, आम्ही लवकरच ग्रामपंचायतीच्या निवडणुका आपण घेतोय आणि त्या अनुषंगाने पुढची कारवाई आपण करू आणि सगळ्या ग्रामपंचायतीला लवकरच लोकनियुक्त बॉडी आपण देण्याचा प्रयत्न करू. धैर्यशील मोहिते पाटील असं म्हणतात की जयकुमार गोरे हे पालकमंत्री आहेत की पोस्टमन आहेत, या संदर्भात त्यांनी स्पष्ट करावं. काय उत्तर असतं? ते काय म्हणतात आणि मी त्यांना अन्सरेबल नाही. त्यांना मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे का नाही माहिती नाही, परंतु मी सामान्य जनतेचा पोस्टमन आहे आणि तो पोस्टमन म्हणून घ्यायला मला लाज वाटत नाही. सामान्य माणसाचे प्रश्न घेणं, समजून घेणं, ते सरकारजवळ जाणं, सरकारकडून ते सोडवून घेणं ही जबाबदारी माझी आहे आणि ही भूमिका पोस्टमनच्या स्वरूपात करेन, आमदारच्या स्वरूपात करेन, मंत्र्याच्या स्वरूपात करेन, पालकमंत्र्याच्या स्वरूपात करेन. मी माझी भूमिका करत असताना आम्ही सामान्य माणसाच्या हिताची, सामान्य माणसाचा प्रश्न सोडवण्याची भूमिका नक्की करत असताना मला पोस्टमनाची भूमिका मिळाली तरी मला वाईट वाटायचं काम नाही. हो, विधान परिषदेच्या निवडणुकीचा 8 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. अशा पद्धतीने जिल्ह्यात तयारी सुरू आहे. ऑलरेडी एक विषय आहे की आम्हाला तयारी करायची खूप काही आवश्यकता नाही. आमच्याकडे विजयासाठी लागणारं मतदान ऑलरेडी भारतीय जनता पक्ष म्हणून आहे. आम्ही महायुती म्हणून एकत्र लढतोय, महायुती म्हणून आम्ही एकत्र आलो. मला नाही वाटत पुढे काय शिल्लक राहते. तरी सुद्धा आमचा संकल्प आहे की आम्ही 500 पार जाण्याचा आमचा संकल्प आहे आणि 500च्या पुढे आम्ही मतदान घेऊ आणि आमचा उमेदवार खूप मोठ्या फरकानं निवडून येईल हे सांगताना मला म्हणजे अडचण नाही. माळशी रस्ता तालुका विकास आघाडी या 2 आघाडी आहेत, त्याच्यामुळे सोलापूर शहरात नगरसेवकाचा मूल्य कमी घेतला काय सांगोला आणि माळशिरस तालुका विकास आघाडीमुळे जो काही मतदार संख्या आहे किंवा जे काही पाठबळ आहे त्याच्यामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या नगरसेवकाचं मूल्य कमी होत आहे असं तुमच्या मानसिकतेला दिसतं. तुमची मानसिकता बदलली तर हे मूल्य कमी होणार नाही. तुम्ही बदललेल्या मानसिकतेचा प्रश्न विचारताय. मुळात काय आहे की आपली मानसिकता प्रश्न विचारताना सुद्धा स्वच्छ असली पाहिजे आणि त्या स्वच्छ मानसिकतेने ज्या दिवशी प्रश्न विचाराल त्या दिवशी आपल्याला असं काही वाटणार नाही. उमेदवार आहेत राजेंद्र राऊत यांनी DCC बँकेसंदर्भात निकाल बाहेर काढला होता. या संदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी देखील सुरू आहे.
राजेंद्र राऊतांनी डीसीसी बँकेसंदर्भात याचिका दाखल केलेली होती. एक घोटाळा, कथित घोटाळा बाहेर काढलेला होता. त्या संदर्भात त्या अनुषंगाने देखील आता विधान परिषद निवडणूक प्रचार सुरू आहे, चर्चांना उडाण आलंय. काय नेमकं? नाही, असा एक नेगेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला जातो की जिल्हा बँकेमध्ये राजेंद्र राऊत यांनी भ्रष्टाचारावर आवाज उठवला म्हणून राजाभवना मतं पडणार नाहीत. मला एक कळत नाही, भ्रष्टाचारावर आवाज उठवल्यावर मतं पडतात का कमी होतात हे एकदा तपासलं पाहिजे. आणि अडचण कुणाची आहे? ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केला नाही ते सगळे संचालक व्यवस्थित आहेत, त्यांना आनंद आहे. आणि त्याच संचालकांची इच्छा होती चौकशी व्हावी. ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्यावर कारवाई व्हावी. त्यामुळे भ्रष्टाचार कुठं झालेला आहे, कुठल्या टोकाला झालेला आहे हे तुम्हाला माहिती आहे. जेव्हा मी सांगायची आवश्यकता नाही आणि याचा कुठलाही परिणाम या निवडणुकीत होणार नाही. महापालिकेच्या निवडणुकीत तुम्ही आकडेवारी सांगितली होती आणि विधान परिषदेचे देखील 2 दिवसानंतर सांगणार आहात. कुठपर्यंत आकडेवारी जाईल? अबकी बार 500 पार. हो, ही निवडणूक बिनविरोध झाली नाही, कारण काही लोकांनी प्रेस्टिज इगो आणि इगो इश्यू केला म्हणून निवडणूक झाल्याचं मोहिते पाटील म्हणता आहेत. काय या संदर्भातलं आपली मुळात मी मगाशी आपल्याला सांगितलं की तुम्ही जे नाव घेताय ते नाव मी कधीच घेत नाही आणि मला अजून आवश्यकता भासली नाही. मी जेव्हापासून पालकमंत्री झालो त्यामुळं मला कधी आवश्यकता भासली नाही आणि मला आजही वाटत नाही. त्यामुळे कोण काय म्हणतं हा विषय वेगळा आहे, परंतु ही निवडणूक आम्हाला विचारलं असतं तर बिनविरोध झाली असती, आमच्याकडे आले असते तर बिनविरोध झाली असती, आमचं दर्शन घेतलं असतं तर बिनविरोध झाली असती. आता दर्शन घ्यायचे दिवस संपलेले आहेत. आता स्वतःचं अस्तित्व शिल्लक राहावं किंवा आमच्याशिवाय काय घडत नाही हे दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो आता मोडीत निघेल आणि ही निवडणूक ही त्याला उत्तर असेल.